हाय हॅलो हाय फ्रेंड्स, आय एम अंतुश ब्रागांझा. सुरुवात करूया बॉलकांचेर गजाली एपिसोड नंबर 13. चलात तर. अरे आतुश बाब, अरे तू माझ्याहून पयलीं आयलो मरे आयजो. आनी म्हज्या जाग्यार बसलो मरे, म्हजो जागो घेतलो मरे. आतां हांव कितें करूं? हांव तुज्या जाग्यार बसता. चल. माय नेम इज एंटनी गोन्साल्वीस. याऊ. माय नेम इज एंटनी गोन्साल्वीस. मैं दुनिया में अकेला हूँ. दिल भी खाली, घर भी खाली, उसमें रहेंगी कोई किस्मत वाली. जब चाहे याद आया तुम आओ मेरे घर, मेरा मार्गोली नंबर 420. एक्सक्यूज मी प्लीज. आवय, तुझे बरें पद म्हटलें मरे तें. अमर अकबर एंटनी पिक्चरांतलें अमिताभ बच्चन म्हणटा तें. माय नेम इज एंटनी गोन्साल्वीस. आजा, ये एंटनी गोन्साल्वीस कौन है? अभी मुझे क्या पता है? ओ एंटनी गोन्साल के. याद है. किसने बताया मुझे? वो हमारा गोवा का है बोलते. गोवा का है म्यूजिशियन. ओ पूरा बॉलीवुड हिला दिया बोलते. लोग बोलते हैं पूरा बॉलीवुड हिला दिया. तो उसका गांव किधर है गोवा में? वो तो मुझे पता नहीं. गोवा का है ये मुझे मालूम है, मगर किधर रहता है वो मुझे पता नहीं. अरे आजा, तू मरे इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन तुझे. तू सारखे नकोय. आता हांव सांगता तें आयक. हांव मरे खूब वर्सां फाटीं मरे मेनी इयर्स बॅक मरे हांव कलेक्टर ऑफिसान काम करतालो पणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिसान. मेनी इयर्स बॅक. आनी थंय मरे एक बरें सुंदर चली आशिल्ली रे. तेजें नांव मरे अपोलोनियो गोन्साल्वीस. तेका सगळे मोगान भूषण म्हणटाले. सगळे भूषण. इतले सुंदर तें भूषण म्हणटाले. तुवें तिची लायन बा मारूंक ना मरे. सुंदर चेडू म्हणटा तो. ना रे आजा, कितें उलयनाका रे. शे, तशें जाल्यार तुजो दो आसलो आसतलो तेजेर ना रे. तू म्हणटा ना रे सुंदर चेडू म्हणून. तुजो दो आसलो आसतलो तेजेर. सारकें मरे. मातसो आसलो रे आजा, मातसो आसलो. तर मागीर कितें जालें? फुडें कितें जालें सांग मरे. मागीर एमलीन म्हजी लायन मारली मरे आनी सोमतीच काजार जाली. बरें, पूण तुजी बायल मरे एकदम बरी. ती मरे सगळ्यांची कामां करता. मामलदार ऑफिसान, कलेक्टर ऑफिसान सगळ्यांची कामां करता ती. कोणाक पोत्तून धाडना. ती एकदम बरी मनीस. बरी ती गुगल मरे. तिचे कडेन सगळे आन्सर आहा. तू कितेंय विचार तिका. गुगला कडेन सुद्दां आजचे ना ते तिचे कडेन आसा. कळ्ळें मरे. राव रे. मागीर फुडें कितें जालें सांग मरे. तू सांगतालो न्हू तें बरें सुंदर चेडू आसलें भूषण, आनी तेजो तो कितें सांगतालो मरे तू खबर. मागीर कितें जालें? मागीर तें भूषण मरे ते म्हाका सदांच मरे तेजी खबर सांगताली. सर एंटनी गोन्साल्वीस तो म्युझिशियन आमचो तेची. तो हुंय तेजो एक डिस्टन्स रिलेशन लागता. आमचे पायचो काजन अशें कितें तरी. म्हणजे तोय गोन्साल्वीस आनी हेय गोन्साल्वीस. पाय गोन्साल्वीस आनी तें हें लोना म्हणटाले तेका आमी. लोना गोन्साल्वीस. पूण सगळे मोगान भूषण म्हणटाले. तें ती खबर सांगताली. आनी तो हुंय गांवांत कालात्ता माजोड्डा म्हणटा थिंगसरलो माजोड्डेचो. आनी तेजो पायूय हुंय मरे मिस्त्री. सर एंटनी गोन्साल्वीसचो पायूय हुंय मिस्त्री मरे. बरो मिस्त्री हुंय. आनी मागीर हुंय तो यंग एजीर हुंय ताणें बँड घडलें आनी तो बॉम्बे गेलो. आनी बॉम्बेक ते पळय जेन्ना वाजयताले न्हू तेन्ना मरे तेका एक आमच्या फिल्म डायरेक्टरान पळयलो रे. 4-5 जाण मनीस ते वाजयता. इतले वाजयता सारखे. तो सारको इम्प्रेस जालो. कळ्ळें न्हू. आतां तेंची पळय तेंची म्युजिकां कितें आसता पळय. हाची फिल्म एक सॉंग काडटलो जाल्यार कितें आसता. 25 जाण म्युजिशियन. वायलिना आनी कितें हें आनी कितें कितें म्हण 25 जाण. एक सॉंग तो रिकॉर्ड करतलो जाल्यार 20 ते 25 इन्स्ट्रुमेंट सगळे. पूण हे पळय आमचे 5 जाण तांचे कितें तांबर मारे रँग टँग टँग. दुसरें धोल रे. तो कितें पांयान वाजोवपाचो. ढम ढम पांव मारीत रावपाचो. हे सायडीन वाजयता मरे टंग 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 टंग. तो धोल वाजिता पांयान. आनी मदें थांबोंक जाय तेन्ना वयर मरे तेचेर कांसाय आसतली अशी कांसाय म्हणून
ते मरे टन करून दुसरो पाव मारतालो आनी झिंग करून बंद जाताले. म्हणजे कितें टन 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 धूम धोली वाजयता मरे बंद जाता तेन्ना झूम कशें झूम हे आमचें म्युझिक. आनी तातूंत एक क्लानेट मरे, एक ट्राम्पेट, एक सक्सेफोन आनी एक वायलीन, चौग जाण आनी हो एकलो आमचो बँड मास्टर. ते धोल बोल सगळे एकलोच वाजयतालो, कशें तांबोर आनी धोल. हे 5 जाणांचे बँड आनी 5 जाणांचे बँड इतले हे करता कितें आख्खे एका फूल कांताराक तेजे पळय 20 इंस्ट्रुमेंट आहा तांकां हाटी उडयता. तेंचे सारखे ते 20-25 इंस्ट्रुमेंट सगळे व्हडले कांतार रिकॉर्डिंग करून. पूण हेंचे 5 मनशांचे बँड तांकां सगळ्यांक खाता. तेणे पयले मरे बॉम्बेच्या डायरेक्टरान आनी तेका तेजी बँड हे केलाय, तेका पिक्चरान घेतलो. आनी तेन्नासान पळय तेजी बँड इतलो फेमस जालो न्हू, सारको फेमस जालो तो. आनीक ताका अवॉर्ड मेळ्ळे आनी सगळे बॉलिवूड आख्खें बॉलिवूड तेणें आलयलें मरे. सगळ्यांच्या तोंडार तेजें नांव सर एंटनी गोन्साल्वीस, सर एंटनी गोन्साल्वीस अशें म्हणून. इवन हांव तुका दाखयता पळय फोटो. तो आमचो पयलो चीफ मिनिस्टर गोंयचो भाऊसाहेब बांदोडकर, ताज्या वांगडा सुद्दां तेजो फोटो आसा आनी दाखयता तुमकां. पूण सगळे आख्खे बॉलिवूड तेजे फ्रेंड जाले. आनी तो मेला तेन्ना पासून ते येवकार खूब जाणांनी हे जाले, रडले पासून फिल्म एक्टर. आमचो गोंयचो मरे मनीस आमचो केदें नांव पळयरा आमकां, सर एंटनी गोन्साल्वीस. दाखयता तुमकां, पळया. अरे म्हाका एक सांग रे, फाटल्या दिसांनी मरे ते आमचे एनजीओ आनी एक्टिविस्ट आसा न्ही, तांचे मरे आनी ते सोशल मिडिया तेंचे हूंय कितें तरी कन्फ्युजन जालें मरे, झगडीं कितें जाली. हांव सारकें नको, तूं जाणा ती खबर मरे. कसलो एक इन्सिडेंट जालो न्हू, हे पयले कोण पावता सांग, आमचे एनजीओ पावता न्हू, एक्टिविस्ट येता थंय धांवन. समज एक एक्सिडेंट जालो, पळय कोण लोक हात लायना रे, भितारे सगळे. एनजीओ येता तो सगळो बोबाव करता, 108 आपयता, अँब्युलन्स आपयता, तेका पयलो हॉस्पिटलान व्हरता. कोण पावता, आमचे एक्टिविस्ट एनजीओस. दुसरे कोणाचे घर मोडले इलिगल, तुवें रोखडें धांवन ते वयता. आनी कितें लफडे जाले, कितें जालें ते वयता. आनी समज कोणाची रेप केस जाली, ते वचोन एनजीओ थंय वचोन बोबाव करून पुलीस स्टेशनार वचोन केस फायल करता. आनी पुलीस घेयना जाल्यार व्हडलें एगिटेशनां करून मागीर ते पुलीस घेता, मागीर घेवचें पडटा. म्हणजे कोण पयले पावता सांग, सगळे एनजीओ आनी एक्टिविस्ट. पुलीस पावना, पुलीस बिजी आसता सेक्युरिटी दिवपाक व्हीआयपींक, कळ्ळें न्ही. आनी दुसरे लोक हात लावपाक एक्सिडेंट पासून जाल्यार कोण फुडें सरना रे, भिता रे. पण आमचे ते एनजीओ आनी एक्टिविस्ट पयले येवन कितें करून अँब्युलन्स तांकां वतात तें. सो वालोर न्हू आमच्या एक्टिविस्टांक, एनजीओंक. पण आतां कितें जालां पळय, ही गोडी मिडिया पळय चॅनलां आहा न्हू, भायर आमची चॅनल्स पळय आहा न्ही, ती मरे समटायम दे आर प्लेइंग डर्टी ट्रीक. कितें जालां पळय, हांव तुका आमचे हिंगात दवर, हांव तुमकां सेंट्रलाचे सांगता, बॉम्बे आनी दिल्लीची. ही सगळी पळय चॅनलां आहा न्हू, ती आमी न्यूज पळयता, न्यूज चॅनल, ती मरे सगळें दाखयताली पयलीं, सगळो न्यूज. आनी तो न्यूज पळोवपाक मरे सगळे आमचे इंडियेचे, आख्खे इंडियेचे लोक ते चॅनलाचेर न्यूज पळयताले. आख्खे आमचे इंडियेन कितें जालां, कशें जालां, सगळें ते बरो न्यूज दाखयताले. आनीक सडनली कितें जालें, सडनली ते मरे चेंज जाले. ते बोलतेन पत्तेन दाखोवंक लागले, बोलतेंच सारकें दाखयना जालें. थोडे बंडलाय दाखोवंक लागले. लोकांक कळ्ळें रे ते सारको न्यूज फेक न्यूज दाखोवंक लागले. लोकांचे मन गमले लोकांक फेक न्यूज म्हणून. सगळे लोक आख्खे फूल हेजे मरे तांकां बॉयकॉट केले, ती चॅनलां पळोवपाची बंद केली. आतां कितें जालां पळय, जेन्ना पळय तेंची चॅनलां बरो न्यूज सांगताली आनी सगळे पळयताले न्हू, तेंचे व्ह्यूज वाडटाले, लॅक्स एंड मिलियन्स जाताले तेंचे व्यू. आनी तांकां पयशेय आहा रे, युट्यूब ते पयशे फारीक करता तांकां, ती खूब मिलियन्स जाल्ले तेंचे व्यू. जेन्ना पळय लोकांनी बॉयकॉट केले आनी ती चॅनलां पळोवपाची बंद केली, तेन्ना तेंचे व्यू सारखे सकयल पडले. जो उठटा तो सकयल पडटा म्हणटा न्हू तशें. आतां फकत रायट नाव सद्याक चलता म्हणटा ते एक तो रवीश कुमार आनी तो आमचो पौरुष शर्मा तेजे. आतां पौरुष शर्माचें सांगता तुका, तेकाय मातसो मोद येयलो रे मोदेंचू. कित्याक ते सांगता पळय, तो मरे सदांच प्रायम मिनिस्टराक तासतालो.
कळ्ळें न्हू. सदांच कितेंय जावं प्रायम मिनिस्टर न्हू तो, ताका स्वता तासोवप म्हणजे सारकें न्हू. कितेंय जावं ते कोदेलाक तर रिस्पेक्ट आसता न्हू, PM म्हणून प्रायम मिनिस्टर. सदां ताका तासतालो. हांव नको मागीर कितें जालें म्हणून युट्यूबान ताका नोटीस धाडली, कित्याक तुज्या चॅनल बंद कोत्ता म्हणून आमी. ते कितें ते हांव नको एक्झॅक्टली चॅनल बंद. मागीर सारको हें जालो रे, सारको टीव्हीचेर येवन सगल्यांक मागोंक लागलो. हें कितें आपणाचें म्हणून चॅनल बंद जावपाचें, आनी चॅनल बंद जाल्यार आपूण सारको रस्त्यार पडटलो आनी ते आपणाचे रोजी रोटी तेजेरूच आपणाचो दिसपटो इगराय चलता. कित्याक आपणाचो जाणटो पाय आहा, माय आहा, बायल आहा, चेडो आहा, हें सगळें म्हणल्यार आमकां तेजेरूच इन्कम आमचो, नाल्यार आमी रस्त्यार येतली. आपणाचो इश्टाफ आहा तेंची सॅलरी घालून आपणा कडेन जावपाक ना अशें. मागीर हें जालो रे. आनी तेणी कितें केलें जाणा तुमी, बरो रे QR कोड दिलो रे, आपणाचो QR कोड दिलो आनी रिक्वेस्ट केलो सगल्यांक, आपणाक म्हणल्यार इतले पयशे भरूंक जाय तुवें आतां कितें तरी करपाक. हांव नको तें सांग एक्झॅक्टली. आनी तुमी म्हणालो कोणाकय आपणाक तुमचे कडेन जाता थंय फूल ना पाकळी म्हणाल घालची आपणाक ह्या हेचेर, त्या हेचेर रे आमच्या QR कोडाचेर कितेंय घाला म्हणलो. इवन तुमी तर एक कुरकुरीचे पाकीट तर खाता न्ही ते हायनाका म्हणलो, आपणाच्या खातीर सॅक्रिफायस करा, ते 50 or 60 रुपया आपणाच्या QR कोडार घाला असो रिक्वेस्ट मागलो पळय, खंयच्या खंय पळय अशें. आता ते सध्या चलता थंय. आनी तो आमचो पौरुष शर्मा आनी रवीश कुमार तेंची 2 चॅनलां मातशी बरी चलता. हेर सगळें दाखयता तेंची सारकीच पडली, कित्याक फेक न्यूज दाखोवपाक लागले न्हू. तीच गोष्ट मरे आतां आमची गोंयांत जाल्या. ही आमची गोंयची चॅनलां पळय आसा न्ही ती झूप करून तांकां व्ह्यूज मेळपाक लागले रे. कित्याक बिकॉज ऑफ एनजीओ आनी एक्टिविस्ट पळय करता न्ही सगळीं हें, तेका लागून तेंचे व्ह्यूज चडले, कळ्ळें न्ही. आनीक सारखे मिलियन जाले तेंचे व्ह्यू आमच्या गोंयच्या चॅनलांचे. आनी सगळे ते हाडटाले आनी लोक सगळे पळयताले. गोंयकारूच न्हू, भायले लोक पासून पळयताले तेंचे म्हणजे गोंयांत कितें जाता ते सगळे ते दाखयताले. सडनली हुंय मरे पयर बॉयकॉट केलें अशें ते म्हणटा हांव, एक्झॅक्टली कितें तें नको. तेणे हुंय एनजीओचे आनीक एक्टिविस्टांचे दाखोवपाचें बंद केलें. आतां कित्याक केलें तें हांव नको, पूण अशें केलें जाल्यार तेंचे ते व्ह्यूज मेळचे ना, लोक कोण पळोवचे ना. जर तो तुमी एनजीओचे आनी एक्टिविस्टांचे तो टीव्हीचेर दाखयना न्यूज, तेंकां लागून तुमकां व्ह्यूज मेळटा मरे. ते पळय हें करता न्ही एक्टिविस्ट आनी एनजीओ, तेंकां लागून तुमचे व्ह्यूज वाडटा. आतां तुमी तर चॅनलांनी तर बॉयकॉट केलें जाल्यार कोणूच पळोवचे ना आनी तेंचेच वाचून तुमचे वयरसान खटाप करून सकयल पडटले, सगळे व्ह्यू वयतले. लोक तेंकां लागून पळयता न्हू. हें म्हाका जाल्यार दिसता सारकें न्हू, कळ्ळें मरे. आतां दुसरें कितें जालां पळय, सद्याक 2च चॅनलां म्हाका म्हणजे बरी हॉनेस्टली दाखयता म्हणटा तो आमचो एक नरेश डिसोजा, बाब नरेश डिसोजा, आमचो आलेट गोवन्स आनी एक विलियम म्हणून. ही 2 चॅनल मातशे सारखे दाखयता न्यूज. हेर मरे आतां म्हाका दिसता तेणी बंद केला. तो बंद केला जाल्यार ती डेफिनेटली सकयल पडटली. बंद कोणूच पळोवचो ना ती चॅनलां. ओके देन. आनी कितें म्हणून सांगू आतां तूं सांग हाजें. हें सारकें तूं एकदम सारकें उलयलो. लोक मरे ही चॅनलां कित्याक पळयता? ही सगळी एनजीओची ते कामां करता न्ही. एका एक्सिडेंट जालो, तेका रेप जाली, तेका आनी कितें घर मोडलें कोणाचें आनी कितें जालें, ते सगळें पळय ते एनजीओ आनी एक्टिविस्ट करता न्ही. हे न्यूज चॅनलां ती हाडटा आनी ते पळोवपाक बरें दिसता, आयकोपाक. आतां म्हजे बायल सुद्दां आजयेन सुद्दां कितें केलां पळय, ती सिरियल पळोवपाचें बंद केलें आतां. आनी आतां ही चॅनलां पळयता कित्याक तिका ती आवडटा. खंय एक्सिडेंट जालो, कोणे एनजीओन आयले, कोण एक्टिविस्ट आयले, तांकां हॉस्पिटलान व्हेले आनी कितें केलें, पुलिशेन केस घेतली आनी कोणाचे घर मोडले, थंय धांवन गेले, स्टॉप केले. हें सगळें तिका आवडटा. देखून तिणें आतां सिरियली पळोवपाची बंद केला आनी ती आतां ही पळयता, चॅनलाचेर पळयता, गोंयच्या चॅनलाचेर. आनी तुवें सांगता तें सारकें. फाल्यां तर तेणी तर ती लोकांनी तर ते एनजीओनी तर बॉयकॉट केलें आनी चॅनलांक न्यूज दिवंक ना जाल्यार ती चॅनलां मरे सकयल पडटलीं. कोणूच पळोवचो ना रे ती चॅनलां, कोणूच पळोवचो ना. मागीर म्हजी बायल सुद्दां, आजी सुद्दां परत मरे सिरियली पळोवपाक कमेस करतली. कळ्ळें न्हू. चॅनलां चलपाक ना हेंचो सपोर्ट ना जाल्यार. कळ्ळें न्ही. शी, हांगा बसन म्हाका सारकें गरम जालें मरे हिंगा. शी, आनी तूं कसो बसता रे आज तो सूट घालून? म्हाका सामकें जागो चेंज केलो मरे, सामकें गरम जालें. जॅकेट काडटा, जॅकेटूच काडटा.
यो रे गुडका खातलो आसा रे खातलो जाल्यार पळय अरे आजा तू कितें खाता रे गुडका शी गुडका खाता शी वय रे कित्याक रे हांव ते सदींच खाता मरे तू खातलो ते बरें तोंड मरे जेवले उपरांत खावपाचें मरे बरें मिरमिरलेले कशें जाता जीब बी आनी बरें फ्रेशनेस जाता आनी हरशीं म्हज्या बॉल्सान पॉकेटान आसतात रे त्यो कळ्ळे मरे पळय हांव दाखयतां पळय रे आसतात म्हाजे कडेन त्यो बॉल्सान पॉकेटान धाकट्यो व्हडल्यो डिफरंट रे कळ्ळे न्ही अश्यो कित्याक म्हणटा तूं खातलो जाल्यार सांग मरे बरें रे बेस्ट तुका फिलींग बरें जाता रे जीब बी सारकी बरी मिंट कशी मिरमिरता आय सायबा तूं जाणाय ते कित्याचें करता तें जाणाय तो गुडका तूं कित्याचें करता जाणाय तें सांगत जाल्यार तूं केन्नाच खावचो ना रे कित्याचें करता तर तें खावपाचें न्ही शी म्हाका सांगपाकूच बरें दिसना सारकें शी सांगपाकूच बरें दिसना तें कित्याचें करता जाणा तूं शी गुवाचे रे संडासाचे गुवाचे शी उगी राव रे शी गू म्हणून कोण खाता रे कितें उलयनाका रे बुरशेपणां मातशें उगी राव सायबा कितें उलयनाका शी बरें हांव तुका सांगता पळय आतां हांव म्हणना हांव तुका असो एक व्हिडियो दाखयता तुका कळटलें अशें हूंय मरे आमचे एक मेट्रो सिटीन मरे कितें जालें हूंय ते सगळें पळय आमचे संडासाचें कलेक्शन वयता न्हू येलो मॅटर ती सारकी पायप लावन हूंय तेणी व्हरोन एक कलेक्शन पॉयंटाचेर दवरलें पूण तुवें बरोच रावता ना रे तें बरोच रावता आनी हूंय म्हणून वयतलो तें कलेक्शन सगळें पळय तुवें एकठांय जाता न्हू ताका हूंय आमच्या इंडियन स्टुडंटान सायंटिस्ट आमचो इंडियन सायंटिस्ट स्टुडंटान तेणें हूंय एक आयडिया काडली तेणें हूंय तातूंत कितें कॅमिकल घातलें मारी क्लोरोमीन अशें कितें तरी आनी तेजो तो येलो कलर आसलो तो व्हायट करून सोडलो आनी कितें कॅमिकल घातलें मरे तेजो वास काडलो कळ्ळें न्हू आनी मागीर हूंय तें मरे सारकें सुकयलें मरे आनी मिशिनान घालून हूंय तेजो पावडर केलो कळ्ळें आनी तो पावडर तातूंत हूंय मिक्स केलें कितें कुरकुरीत पावडर केलो तातूंत मिक्स केले कोवच्यो बाटल्यो फोडून कोवच्यो आसना त्यो सारके तेजो पावडर करून तातूंत मिक्स केले देखून तूं म्हणटा पळय तुजी जीब मिरमिरता म्हणून ते खाल्ले म्हणटकच ते कोवच्यो पळय तूं खाता ते जीबेक लागता मरे आनी ते तोपता तिका बारीक आनी तो तातूंत आनीक चुनो मिक्स केलो चुनो रे तो ते बारीक तुजे जीबेक तोपले न्हू कोवचेचे आनी ताचेर तो चुनो पडलो न्हू तुका ती जीब बरी दिसता मिरमिरता कशी तूं सांगताय तशें कळ्ळें न्ही सो दीस इज द सिट्युएशन अशें केलें हूंय आनी ते सगळें हूंय पॅक करून हूंय सगळ्यांक सप्लाय करीता तो गुडका तुमी खाता पळय तो कळ्ळें मरे तो पळय दाखयता तुका फोटो हैदराबाद के बायोकेमिकल के स्टूडेंट में जब बायोकेमिकल के स्टूडेंट ने हैदराबाद में अपनी पढ़ाई पूरी करी तो हैदराबाद के मेयर को एक चिंता हुई कि हमारे यहाँ जो सीवर की पाइपलाइन है वो सीवर की जो पाइपलाइन है बहुत ज़्यादा होती है उससे मटेरियल जो है वो एवरीडे बहुत ज़्यादा प्रोड्यूस होता है तो मटेरियल को डिसॉल्व करने के लिए उनके पास कोई स्पॉट या कोई चीज़ दिखाई नहीं दे रही थी। आप क्या सोचते हैं कोई क्या कर सकता है? जब ये क्वेश्चन मेयर के दिमाग में खड़ा हुआ कि जो मतलब मैन का बायो प्रोडक्ट है जो भी मल वगैरह निष्कासित होता है तो सीवर कनेक्टेड कर दिया, सबके यहाँ के सेप्टिक टैंक हैदराबाद में अलग कर दिए। अब कनेक्टिविटी बना करके सीवर की पाइपलाइन से पूरे हैदराबाद का जो मल है वो एक जगह पर स्टोर होता था, तो उसको खत्म करने के लिए क्या दिमाग कोई चलाएगा? तो बायोकेमिकल के स्टूडेंट ने उसमें लिक्विड क्लोरीन डाल करके उस पीले को व्हाइट कर दिया और पीले को व्हाइट करने के बाद उसमें से उसकी स्मेल गायब कर दी। क्लोरीन NaCl, आपने अगर नमक का सूत्र सुना हो तो बंधुओं, मतलब सोडियम अलग होता है, क्लोराइड अलग होती है, NaCl2 ये उसका रासायनिक फॉर्म है। और जहां हम रहते थे पहले HGM, वहां पे हुकुमचंद जूट मिल एंड इंडस्ट्रीज, और मतलब नमक से क्लोरीन बनाने का प्रोसेस वहीं पे होता था। लिक्विड क्लोरीन होती है, पाउडर फॉर्म में क्लोरीन होती है, गैस फॉर्म में क्लोरीन होती है, और सब अलग अलग चीज़ों में काम आती है। जो बांस के पेड़ होते हैं
उसको साफ करने के लिए लिक्विड क्लोरीन काम आती है, जिससे आपका पेपर बनता है और जो बिल्कुल व्हाइट हो जाता है। तो वो बायोकेमिकल के जो स्टूडेंट हैं, वो बायोकेमिकल के स्टूडेंट ने पूरे के पूरे जो मल हैदराबाद के बाहर इकट्ठा होता था उसमें क्लोरीन को डाल करके मिक्सअप करके पीले से व्हाइट कर दिया। फिर जो वो पूरा एक पेस्ट के रूप में था उसको ड्रायर में डाल करके सुखा दिया, उसका पाउडर फार्मिंग कर दी। और सबसे बड़ी बात तो ये है कि कानपुर की गुटखा फैक्ट्रियों में बेच करके बड़ी बड़ी कंपनियों के गुटकों में पैक होकर के वो मल लोगों को पाउच में अंदर तक खिला दिया। ये ज्ञान के दुरुपयोग का युग है बंधुओं। आपको आश्चर्य होगा, लगता है ना कि हम जिस कंपनी का गुटखा खाते हैं ये तो बहुत फ्रेश है और बढ़िया है, जब आपको पता चले कि बायोकेमिक के स्टूडेंट की इतनी बड़ी करामात है कि उसने पूरे के पूरे मानव के बायो प्रोडक्ट को क्लोरीन डाल करके उसकी स्मेल हटा करके और उसको गुटके में मिला करके उसमें फ्रेग्रेंस मिला दिया। फ्रेग्रेंस का कारोबार कितना बड़ा है कभी आप सोच भी नहीं सकते, कुछ नहीं सोच सकते। और आपको तो खुलते ही साथ ही खुशबू आती है, एक तेज स्मेल। आप किसी भी कंपनी के गुटके को 5 मिनट के लिए एक पानी में डाल दीजिए, थोड़ी देर उसको हाथ से मसल के देखिए, फिर आपको पता चलेगा, जब इसकी स्मेल हट जाएगी फिर उसको खा के देखिए, तब पता चलेगा कि हम अपने मुंह में क्या खाते हैं। उसमें चूना और कांच दोनों मिलाया जाता है कि कांच एक बारीक कांच का पाउडर रहता है जिससे आपकी जबान थोड़ी सी कटती है और चूना उसके ऊपर लगता है तो आपको थोड़ी सरसराहट सी होती है। इसके चक्कर में आप बार बार माउथ फ्रेशनर के रूप में ऐसे पाउच के प्रोडक्ट खाते हैं। बायोकेमिक के स्टूडेंट ने पूरा का पूरा मानव मल उठा करके पाउचों में पैक करके कानपुर की गुटखा फैक्ट्री में जा करके एक बार ऑब्जर्वेशन तो करिए बंधुओं, तब समझ में आएगा ये गुटखा खाने वाले लोग सुबह सुबह मानव का मल खा करके अपनी जिंदगी की शुरुआत करते हैं। ये बायोकेमिक के स्टूडेंट का कमाल है। हड्डियों का ढेर मिलता है, दुनिया भर की चीजें मिलती हैं। स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, 3 शब्द याद रखिएगा। क्या? स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, ये 3 शब्द याद रखेंगे तब आपको पता चलेगा कि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज के चक्कर में कैसे यूरिया से, साबुन से, शैम्पू से दूध बनाते हैं, कैसे सड़ी हुई चीज़ों से अच्छी पिज़्ज़ा बर्गर बनाते हैं और आपको खिलाते हैं। जो हमारे यहाँ का व्यंजन ही नहीं था वो सब हम आप खा रहे हैं, वो सब कुछ कर रहे हैं। ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज का कमाल है। पहिले वारे वीडियो पहिले वारे शी कितें रे सायबा, शी कितें करता रे आमची इंडियन, शी शी कितें वीट मरे, शी हांवूय आतां खावपाचें बंद करता, म्हाकाय वीट आयली रे सायबा, शी म्हाजे कडेन आसा रे भरपूर, मारता भायर धरून सगळी काडून, सगळी पळय मारता भायर सारके, शी वीट येयली मरे म्हाका, तूं सांगता तें आयकून व्हिडिओ पळोवन तुजो, शी शी नाका रे सायबा, आनी केन्ना खावप ना तें, शी। बरें राजा, फुडल्या संडे मेळचे, तो मेरेन निरोप आसूं दी।